काय स्वरूप असणार आहे, कोणकोणत्या यात्रेत सहभागी होणार? आम्ही सर्व ओबीसी संघटनांना आव्हान आणि विनंती केलेली आहे. ही मंडल यात्रा अत्यंत ओबीसीच्या हितासाठी, ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी, ओबीसीच्या एकूणच ज्या आत्ता अडचणी आणि समस्या आहेत त्यासाठी ओबीसीची एकजूट समाजाची करणं आणि स्वतःचा हक्क मिळवणं हा मंडल यात्रेचा पहिला मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेत. कर्जमाफीचा पत्ता नाही, शेतकरी हैराण आहे आणि दरवर्षी जो शेतकऱ्यांचे हाल चाललेले आहेत, बियाणे उगवले नाहीत, बोगस कंपन्यांनी बियाणे दिलेत, आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी चिंतित आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ही यात्रा आम्ही काढायचं ठरवलं आहे. 3 ते 9 पर्यंत विदर्भामध्ये ही यात्रा निघेल आणि सर्व संघटना त्यामध्ये सहभागी व्हाव्या यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहे. ही एकजूट ओबीसी समाजाची या निमित्तानं करण्याचा आमचा मानस आहे. लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये पुन्हा घट झालेली आहे. जवळपास आधी 80 लाख सांगत होते शासनाकडे, आता माहीत पडलं की 92 लाख लाभार्थी महिन्याला अपात्र ठरवण्यात आला आहे. नाही, हे खरं आहे की सरकारची आता ऐपत नाही. ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींना वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे. आता ज्यामध्ये मला कळत नाही, शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा तीच अट लावली. आता इन्कम टॅक्स मला IT विभागाकडे यादी पाठवली आणि यातले इन्कम टॅक्स पेड करणारे कोण आहेत त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. आता सहजच आहे की फॉर्म 16 भरून घेतला जातो शेतकऱ्यात, अनेक लोक भरतात. आता फॉर्म 16 भरल्यानंतर तो इन्कम टॅक्स पेही झाला फॉर्म भरल्याबरोबर, त्याचं उत्पन्न काही नाही आहे, अनेकांनी भरून ठेवले आहेत. म्हणजे असे लाखो लोक शेतकरी यातून वगळण्याचा सरकारचा डाव आहे. ज्यामध्ये आपण पाहिलं की कंत्राटी पद्धतीवर काम करणारी माणसं आहेत, अंगणवाडी सेविका आहे, पोलीस पाटील आहे, तो गावातला शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असेल, तंटामुक्तीचा अध्यक्ष असेल. आता हे शेतकरी आहेत, कंत्राटी पद्धतीनं काम करणारे अनेकांना तो फॉर्म 16 भरून घ्यावा लागतो. आता पोरांनी भरला म्हणून बापाच्या नावानं असलेल्या शेतकरी असेल, त्याचं कुटुंब गृहीत धरून त्याला तुम्ही कर्जापासून वंचित करत असाल तरी कर्जमाफी कशाला देत आहे? सगळ्या शेतकऱ्यांना वगळण्याचं काम होत असेल तर. हा आकडा फुगवून सांगितला गेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की 10-12 लाखाच्या पलीकडं शेतकरी या अटी शर्तीच्या मध्ये बसतात, त्याच्या पलीकडे जात नाही आणि फार तर हे 12-15 हजार कोटीची कर्जमाफी असेल आणि त्यापेक्षा शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा होणार नाही. पुन्हा शेतकरी कर्जाच्या डोंगरात उभा राहील आणि कर्जात शेतकऱ्यावर मरण्याची पाळी हे सरकार आणेल अशी परिस्थिती आहे. राहिला आहे की महिलांच्या संदर्भात 92 लाख महिलांचं जर वगळलं आहे आतापर्यंत, तो आकडा समोर येतो आहे. हे किती बेंबीपासून ओरडले सरकारनं तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत. हे काही लपून राहिलेलं नाही. ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत, आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील. तुमच्यामध्ये सरकार आणण्यासाठी तिजोरी खाली गेली आणि आता तिजोरीमध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत, पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या गोष्टी रेवडी वाटायला घ्यायला, सरकारला मोफत जमिनी द्यायला, लाखो करोडोच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालतायत कवडी मोल भावानं. त्याच जमिनी विकल्या असत्या तर शेतकऱ्यांना आणि महिलांना मदत करता आली असती. पण नीतिमत्ता या सरकारची संपली आहे आणि त्यामुळं हे महिलांना सोडतायत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतायत, बेरोजगारांना वाऱ्यावर सोडतायत
ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यांना वाटतं की जवळपास निवडणुका नाही आहेत तर आमचं कोण काय करेल, सगळ्या निवडणुका संपल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळं सरकार मस्तीमध्ये अशा पद्धतीनं वागत आहे हे आता दिसत आहे. पण याच्या निवडणुकांचं कवित्व अजूनही सुरू आहे. दराडेंचा पराभव व्हावा ही लोकांची इच्छा होती असे गिरीश महाजन म्हणतात. परिषदेच्या निवडणुकीचं कवित्व अजूनही सुरू आहे. कोण कराडे नाही हो, दराडे दराडे. नाही, दराडेंचा पराभव का झाला हे त्यांचा प्रश्न आहे. त्यांचं फार दोघांचं, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं फार उत्तम असं सौख्य आहे. फार त्यांच्यामध्ये उत्तम मैत्री आहे आणि बक्कम युती आहे. त्यामुळं एकमेकाला पाडण्याचं काम ते करतायत. एसआरए मध्ये जे आहे ते घोटाळा झाल्याची माहिती पुढे येत आहे. राजाराम पाटील जे मुंबईचे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी तिथे गैरव्यवहार केल्याची माहिती पुढे येत आहे. हे बघा, एसआरए मध्ये तर पूर्ण गोंधळ आहे. एसआरए मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये किमान हा घोटाळा जर उद्या काढला तर 4-5 लाख कोटीचा घोटाळा पुढे येईल. पण पुढे येईल, पण कोण चौकशी करेल? आम्ही पत्र देतो, आम्ही विधानसभेत प्रश्न विचारतो. एसआरएच्या घोटाळ्याचा असेल, टीडीआरचा घोटाळा, पुण्यामध्ये टीडीआरचा प्रचंड मोठा घोटाळा झाला. किमान पुण्यामध्ये आत्ता पुढे माहिती जी आली त्यामध्ये 5,000-5,500 कोटी रुपये या घोटाळ्यामध्ये, जिथे झोपडपट्ट्या नाही तिथे झोपडपट्ट्या दाखवल्या. सरकारी जागेवरचा टीडीआर घेतला. आता एसआरए मध्ये सुद्धा तेच केलं. मुंबई हे म्हणजे मुंबईमध्ये बांद्र्यामध्ये, जुहूमध्ये आता 1-2 लाख कोटीचा एसआरएचं काम सुरू आहे. ते कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? कोण आहे त्याच्यात? सगळे सत्ताधारी पक्षाचेच लोक आहेत. त्यामुळे ह्या एसआरए मधून बक्कळ पैसा कमवण्याचा सोपा आणि साधा धंदा, सत्तेचा बळाचा वापर करून, आता कॉर्पोरेशनही त्यांच्या हातात आहे, सर्व सत्ता त्यांच्या हातात आहे. त्यामुळे 4-5 लाख कोटी रुपये हे सगळी चौकशी झाली तर पुढे येईल. राजारामजी म्हणतात त्यामध्ये मी त्यांच्याशी बोलेल, अधिकची त्यांच्याकडून माहिती घेईल मी. पण माझ्याकडे या संदर्भातली भरपूर माहिती आहे आणि हा प्रचंड मोठा घोटाळा उद्या महाराष्ट्राच्या पुढे येईल जर निपक्ष चौकशी केली तर. ड्राय स्पेल 11 दिवसाचा ड्राय स्पेल आहे विदर्भामध्ये आणि आणखी 5 दिवस पाऊस येणार नाहीये. पिकं संकटात आहे. बरं, निम्मी पेरणी झाली नाही. हे नक्की आहे की आलो निनोचा प्रभाव. आता तुम्हाला पहिला पाऊस जो काही कोकण आला आणि मुंबई कोकण भागामध्ये जो काही पाऊस झाला तिथे जास्त झाला. पण उर्वरित मराठवाड्यामध्ये फार वाईट बिकट परिस्थिती आहे. विदर्भात आहे. सोयाबीनच्या बेल्टमध्ये प्रचंड शेतकऱ्यामध्ये आता चिंतेचं वातावरण आहे. कारण सोयाबीनचं बियाणं आलं ते उगवलं नाही आणि आता पाण्यामुळे जे उगवलं तेही जाणार आहे. आणि हा ड्रायस्पेल जर 11 दिवसाचा असेल तर पूर्णतः कापूस आणि सोयाबीन ही पिकं, ही नगदी स्वरूपाची पिकं ही पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे. आम्ही पर्यायी बियाणे जर त्वरित नाही मिळाले, म्हणजे दुबार पेरणीसाठी पाऊस आला आणि वाचले तर ठीक, पण दुबार पेरणीसाठी सरकारनं व्यवस्था करायला पाहिजे आणि ते तातडीनं केली पाहिजे दुबार पेरणीसाठी बियाणाची, तर शेतकरी वाचेल. नाहीतर शेतकरी पुन्हा यावर्षी प्रचंड कोरड्या दुष्काळाला सामोरं जावं लागेल आणि त्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसानही होईल. पण एक लक्षात घ्या, या सरकारची या संदर्भात कुठलंही चिंतन नाही, बैठक नाही, काही चर्चा नाही की उद्या काय होणार आहे, काय परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल. त्यांना हे बिनधास्त आहेत. त्यामुळे आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा दुबार पेरणीसाठी बियाण्याची काय तयारी आहे हे विचारलं आणि ज्या कंपन्या बोगस बियाणे पुरवठा केले त्या सगळ्या कंपन्यांवर कारवाई करायची मागणी मी स्वतः केली. मंत्र्यांनी फ्लोअरवर सांगितलं की आम्ही या सगळ्या कंपन्यांवर तातडीनं कारवाई करतो, या कंपन्या बंद करतो. आता मी आज विचारणार आहे, काल 2-4 दिवस झालेत, आता हाऊस संपल्यानंतर 2 दिवस गेलेत. आज काय कारवाई सरकार करते त्याकडे पण लक्ष आहे आणि मी कृषी मंत्र्यांनाही बोलणार आहे की तुम्ही पर्यायी बियाणे म्हणजे दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध तुमच्याकडे काय आहे, काय परिस्थिती आहे, यासाठी तातडीची एक बैठक लावा
आणि या सोयाबीन कापास बेल्टमधील लोकप्रतिनिधीला आणि शेतकरी प्रतिनिधीला बोलवून त्यांना सगळी माहिती द्या अशी मागणी सुद्धा मी करणार. शेतकरी संकटात आहे तुम्ही या भागाचा काही दौरा करणार आहे, पाहणी करणार आहे का तुमच्या मतदारसंघ किंवा जिल्ह्यामध्ये? कारण की त्यांना धीर देणं गरजेचं आहे. नाही, मी काल पण होतो, मला काल शेतकरी पण भेटले, आर्वीला होतो, तिथे त्यांनी शेतकऱ्यांनी व्यथा सांगितली, तिकडे पण त्यांनी निवेदन दिलं. जर आता हे 2-3 दिवसाचं परिस्थिती पाहू आणि नाहीतर आम्ही सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन सगळी परिस्थिती लक्षात आणून मी दौरा करेल ना, 100% दौरा करणार आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरही जाऊ. कारण बियाणेच उगवले नाहीत, त्यामुळे ती वस्तुस्थिती आहे. आता पंचनामे करायचे आदेश ज्या शेतकऱ्यांनी बियाणे घेतलेत आणि उगवले नाही तिकडे पंचनामे करायचे आदेश दिले गेले आहेत. मी म्हटलं पंचनामेची काय तक्रार आली की कारवाई करा आणि त्याच्याकडून पुन्हा बियाणे शुद्ध बियाणे चांगले बियाणे उपलब्ध करून द्या आम्ही मागणी केली. पण ही परिस्थितीमध्ये आम्हाला दौरा करून शेतकऱ्यांना पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आम्ही करणार. 46%, 35%, 25% पावसाची तूट आहे संपूर्ण या परिसरामध्ये. आपण गडचिरोली, भंडारा आणि जमिनीला भेगा पडल्या. नाही, ही तर आहेच की यावर्षी जो पूर्वीपासून अंदाज वर्तवला होता अल निनोचा त्यामधून ही परिस्थिती समोर येणारच आहे. कारण 60-65% पाऊस होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये कमी पावसामध्ये शेतकऱ्यांनी कुठले बियाणे घ्यावे ते सरकारचं नियोजन असायला पाहिजे. हा धोका होताच, त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजेत, त्या संदर्भात शेतकऱ्यांना आश्वस्त करायला पाहिजेत आणि त्यांना शेतकऱ्यांना सांगायला पाहिजेत, चर्चा करायला पाहिजेत की तुम्ही कोणतं बियाणं आणि कुठलं वाण घ्यावं, कमी दिवसाचा कमी पावसाचा, हे पर्याय द्यायला पाहिजेत. पण हे काहीच नाही यांच्याकडे तशी उपाययोजना. येत आहे अल्निनो, येणार आहे, पाणी कमी येणार आहे, हे येणार ना, पण या संकटामध्ये शेतकऱ्यांनी कसं सावरायचं हे सांगण्याची गरज होती. दुर्दैवानं हे सांगितलं नाही. आज काय भयानक परिस्थिती जी निर्माण होईल त्या परिस्थितीला हे सरकार जबाबदार राहील. चंद्रपूरच्या नगरसेवकाचा वाद परत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचला. आता अडूळ यांनी सांगितलं की त्यांच्या नगरसेवकावर खासदार आणि तिथल्या एका स्थानिक आमदारांचा दबाव आहे, त्यामुळे काही नगरसेवकांनी भूमिका बदलली. नाही, मला माहित नाही. तो गटनेता बघतोय, गटनेत्याला सगळे तो निवडल्या गेलेला गटनेता आहे आणि त्यामध्ये चालू काय असा काय वाद आहे? नाही, मला माहित नाही, मी त्या वादात पडलो नाही. काय आहे ते स्थानिक लेवलचं काय ते बघत बसतो. एकनाथ खडसे यांना भाजपची ऑफर आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं. अमित शहा यांनी ऑफर दिल्याचं त्यांनी सांगितलं. होऊ शकतं. सध्या महाराष्ट्रातील बीजेपीमध्ये जे धुसफूस सुरू आहे, कोणी म्हणतात दिल्लीला जाणार मुख्यमंत्री, तर दिल्लीला मुख्यमंत्री जातील तर दुसरा गट सक्रिय झाला आहे, त्यामुळे दुसऱ्या गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली असावी. हे दिल्लीला गेल्यानंतर मोकळं मैदान भेटलं की आपण कबड्डी, हुतुतू जे खेळता येईल ते खेळू अशी तयारी असेल. कारण आता या मैदानात त्यांना काहीच खेळता येत नाही आहे फडणवीस साहेब असल्यामुळे, देवेंद्रजी. तर ते काही जण वाट पाहत आहेत. हे दिल्लीत गेले की आपल्याला मोकळं मैदान होईल म्हणून त्याची मोर्चेबांधणी कदाचित हे सुरू असावी असं म्हणायला हरकत नाही. कारण तो पक्षांतर्गत वाद आहे, कोण कुठे जावं, काय करावं, हा आपला काही देणं घेणं नाही. यावर गिरीश महाजनांची पण प्रतिक्रिया आली आहे. खडसे भाजपात घरवापसी करता मागे लागलाय असं ते म्हणतात आणि मी त्यांना भाजपा प्रवेश मी रोखलेला नाही असंही ते त्यामुळे. आता असं आहे की पूर्वी त्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं होतं महाजनांचं. ते म्हणलेत की खडसेला कसं घेतात तर मी पाहिजे. आता असं म्हणतायत की मी रोखलेला नाही, म्हणजे कुछ ना कुछ तो गडबड है. आणि जर वरून आकाचा आदेश आल्यावर हा काय कोणाचं बालबाका करतील. त्यामुळं आका आदेश उत्तम अंतिम आहे म्हणून यांची भाषा कदाचित बदलली असेल. भीषण दुर्घटना घडलेली आहे. जेजुरीजवळ ट्रकने वारकऱ्यांना उडवलाय. 3 वारकरी महिला मृत झाले. वारंवार असं घडतंय दरवर्षी. नाही, वारकऱ्यांना पैसे देतो, पाणी देतो, हे देतो, असं काही फार मोठ्या निवडणुकीच्या तोंडावर मागच्या वर्षी जो काही सोंग केला गेला 2 वर्ष, आज वारकऱ्यांना अशुद्ध पाणी पिण्याला मिळत आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. वारकऱ्यांची सगळी हाल यावेळेस होत आहेत. हे सगळं वारकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. मी सुद्धा 1-2 दिवसामध्ये तुकोबाच्या दिंडीमध्ये मी सुद्धा जाणार आहे आणि ही परिस्थिती मी सुद्धा बघणार आहे. कारण मला पुढच्या 2-3 दिवसात मी याच्यामध्ये जायचं मी ठरवलं आहे.
पण एक आहे की खूप लोकांनी फोन करून पिण्याच्या पाण्याची व्यथा आणि सुरक्षेची परिस्थिती, जर दरवर्षी निघणारी ही वारी आणि वारकरी संप्रदाय या संदर्भात सरकारच्या तोकड्या व्यवस्था आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही.